नमस्कार, मी भरत मुकुंद तामणकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चिपळूण येथे प्रकाश काळे यांच्याकडे. त्यांनी 2023-24 नर्मदेची पायी परिक्रमा केली आहे 3500 किलोमीटरची. तर त्यांच्या परिक्रमेविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा, तुमचं भारत भ्रमंती चॅनलमध्ये स्वागत आहे. नर्मदे हर. तर तुम्ही स्वतःविषयी थोडी माहिती सांगा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय करत होते आणि नंतर आता परिक्रमेची इच्छा कशी झाली तुम्हाला, त्याच्याबद्दल थोडं. हो, माझं गाव राजापूर. राजापूरहून शिक्षण वगैरे राजापूर रत्नागिरी असं झालं. बरोबर. आणि नोकरीनिमित्त मी चिपळूणला स्थायिक झालो. गेली 30 वर्ष मी चिपळूणला आहे. 2022-23च्या दरम्यान माझ्या असं डोक्यात आलं, माझा एक मित्र गेला होता नर्मदा परिक्रमेला, आणि ते अनुभव ऐकल्यानंतर माझ्याही मनात असं आलं की नर्मदा परिक्रमा आपण पण करावी. माझ्याकडे वेळ होता आणि त्यानुसार मी त्याची पूर्व तयारी म्हणून मी आधी गिरनार परिक्रमा त्याची पूर्व तयारी म्हणून केली होती. आणि ती गिरनार परिक्रमा जेव्हा मी व्यवस्थितपणे मी आणि मिसेस दोघांनी पूर्ण केली, त्यावेळेला मी मनाशी पूर्णपणे खुणगाठ बांधली की आपल्याला नक्की हे जमेल आणि आपण ते करू शकू. बरोबर. असं तर मग तुम्हाला ही नर्मदा परिक्रमेची इच्छा कधी झाली, म्हणजे कधी इच्छा निर्माण झाली? मला नक्की माहित नाही, पण आमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये कदाचित आजोबा पणजोबापैकी कोणीतरी नर्मदा परिक्रमाला गेलेले असावेत. कारण आमच्या घरी नर्मदेतले गोटे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे, आणि ते शाळीग्रामापासून अगदी काळा आहे, तांबडा आहे, चकचकीत काचेसारखा आहे, पिवळ्या तांबड्या रंगाचे गोटे. आणि ते लहानपणी आम्ही ते पूजा वगैरे करायचो तेव्हा ते कुतूहलाने आम्ही विचारायचो, बघायचो. ते आजी आम्हाला सांगायची नर्मदेतले गोटे आहेत. आणि तेव्हापासून एक ते हे होतं. आणि नंतर असे अनुभव वगैरे ऐकल्यानंतर बरोबर ते असं मनात एक इच्छा झाली की आपण पण याची परिक्रमा करावी. आणि इच्छा झाल्यानंतर वर्षभरात तुम्ही परिक्रमा सुरू केली की वेळ लागली? हो, साधारण वर्ष दीड वर्षातच. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून मी गिरनार परिक्रमा आणि मिसेस दोघांनी. चांगले. तुम्ही परिक्रमा कुठून सुरू केली? मी ओंकारेश्वरवरनं परिक्रमा सुरू केली. बरोबर. ओंकारेश्वरनं 2023 डिसेंबर महिन्यात 25 डिसेंबरला मी सुरू केली. ओंकारेश्वर. आणि कोकणातून किंवा या बाजूनी महाराष्ट्राकडून जाणारे बरेचसे लोक ओंकारेश्वरलाच जातात, कारण शेवट बरोबर येऊन पूर्ण जरी कुठेही तुम्ही उचलू शकता परिक्रमा, पण पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वरवरती जल अर्पण करायचं असतं. तेवढ्यासाठी पुन्हा कुठून तरी लांबून परत यायचं, किंवा अमरकंटकहून यायचं, किंवा काही उत्तर तटावरून सुद्धा करतात. पण त्यांना परत होडीने पलीकडे या बाजूला ओंकारेश्वरला यायला लागतं. मग त्यापेक्षा ओंकारेश्वरवरून सुरू केली, आपल्याला ट्रेनने जायला वगैरे पण बरं पडतं. बरोबर. त्यामुळे तिथून सुरू केली. बरोबर. परिक्रमेत तुमची दिनचर्या कशी असायची? परिक्रमेत सकाळी लवकर, म्हणजे बरेच वेळा काय असायचं, एखाद्या आश्रमामध्ये जागा कमी असायची किंवा गैरसोयी असायच्या, म्हणजे प्रातर्विधी, आंघोळी याच्यासाठी ती गैरसोयी असायच्या. त्यामुळे सगळ्यांचीच लगबग असायची. कोणी 3 वाजल्यापासून, किंवा काही साधू मंडळी वगैरे, संन्यासी मंडळी वगैरे, काही ती ब्राह्ममुहूर्तावर उठून त्यांचं नित्यकर्म उरकायच्या मागे असायचे. आणि त्यामुळे मग जागमग असायची. कधी कधी 3 वाजल्यापासूनच लोक जागे असायचे. पण नॉर्मली आम्ही 6 वाजल्यापासून, म्हणजे आंघोळी 5 वाजल्यापासून किंवा 5-5:30 पासून हे सुरू व्हायच्या. आणि 6च्या दरम्यान साधारण आरती झाली की लगेच लोक चहा किंवा बालभोग आश्रमात द्यायचे, आणि मग लोक हळूहळू निघायचे. म्हणजे जवळजवळ 6 वाजता निघणं हा परिपाठच आहे. क्वचित कुठे ठिकाणी 7 वाजता, किंवा काही लोक 7 वाजता जे आरामशीर उठणारे वगैरे असे. अन्यथा बरेचसे लोक 5:30-6 वाजल्यापासून हळूहळू निघायला लागतात. आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मार्गक्रमण करू शकतात. त्यामुळे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. रोज 6 वाजता तुमचे नित्य पूजा, काही पूजा झाली, म्हणजे आरती वगैरे झाली की तुम्ही बालभोग झाला की तुम्ही निघालेत. काही ठिकाणी बालभोग नसायचा, तुम्ही निघालेत की मध्ये कोण नाही कोणी हाक मारताच. बालभोग झाला, थोडस तिथे विश्राम झाला, पुढे निघालं की दुपारी साधारण एक 12-12:30च्या दरम्यान कुठेतरी थांबायचं, किंवा पुढे कुठला आश्रम आहे विचारत पुढे गेलं तर साधारण 12-12:30-1 वाजेपर्यंत तुम्हाला
भोजन प्रसादे तिथे मिळते. बरोबर. ते झालं की थोडासा विश्राम आणि मग पुढचं मार्गक्रमण. बरोबर. पुन्हा बालभोग वगैरे कोण ना कोण चहा वगैरे देतात. बरोबर. आणि संध्याकाळी साधारण 6 पर्यंत आपल्याला कुठेतरी आश्रम. विवक्षित स्थळी पोहोचायला पाहिजे आश्रमात. आणि त्याप्रमाणे नियोजन करून आपल्याला पाय चालायचं जोरात, की जरा स्लो चालायचं, थांबायचं इथे 5 वाजता. बरोबर. आणि मग पुन्हा तिथे गेल्यानंतर शुद्धी करून आसन लावून आपण आरती वगैरे करणं. आणि मग भोजन, रात्रीचं भोजन झालं की विश्राम. बरोबर. असं दिनचर्या होती. परिक्रमेत परिक्रमा करताना तुम्हाला काही मानसिक, शारीरिक काही अडचणी आल्या? एवढं आता चालणं आहे म्हटलं तर आपण काय रोज एवढं चालत नाही. म्हणजे रोज न थकता किंवा न थांबता आपल्याला 30-35 किलोमीटर ॲव्हरेज एवढं चालणं, तर पायाला आपल्या सवय नसते. त्यामुळे पायाला फोड येणं किंवा पाय ढोपरं दुखणं किंवा गोटे दुखणं अशा प्रकारे होतात. पायाचे साल जातात. माझ्याही पायाला मोठे मोठे फोड आले. बरोबर. पण मग कुठल्याही प्रकारची तुम्ही चप्पल किंवा शूज कुठलेही वापरा, व्हायचं झालं तर ते कधीही कसंही होतं. बरोबर. आणि नसेल तर लोक स्लीपर घालून सुद्धा व्यवस्थितपणे पार करतात. काही लोक न पायात काही घालता पण पूर्ण करतात. त्यांनाही काही होत नाही. बरोबर. असं त्यामुळे शारीरिक म्हणाल तर हे झालं. मानसिक म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा किंवा मैया जेव्हा आपल्याकडनं ते करून घेणार असते तेव्हा आपल्याला मानसिक असं काही वाटत नाही त्या ह्याच्यामध्ये की अमुक मला अमुक एक खायची इच्छा होते किंवा घरी जायचंय, परत जायचंय. सो ही इच्छा होत नाही. आणि ज्यांची तशी इच्छा होते त्यांची परिक्रमा पूर्ण होत नाही, ते येतातच. त्यांचं वय किती असो, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा परिक्रमा पार करतात. पण 20-25, 30 लोक सुद्धा जातात हौसेने. पण 8-10 दिवस, 15 दिवस शिवलपाणी जंगल बघितलं की ते तिथून रिटर्न. त्यामुळे सगळ्यात तयारी म्हणजे तीच असते, मानसिकच. कारण ती सगळी म्हणजे शारीरिक कष्ट सुद्धा तुम्हाला मनानेच शेवटी उभारी मिळते किंवा बळ मिळतं त्याच्यावर मात करण्याचे. बरोबर. दररोज तुम्ही साधारणपणे किती किलोमीटर चालायचा अंदाजे? 20-25 नाही, 30-35 किलोमीटर तरी दररोज चालायचं. कारण आम्ही साधारण 93 दिवसात माझी पूर्ण झाली. 92-93 दिवसात माझी पूर्ण झाली. आणि ते सुद्धा मध्ये पायाला फोड आल्यामुळे मी मध्ये असं अर्धा दिवस जवळजवळ 5-7 ठिकाणी थांबलो. अर्धा दिवसच थांबलो, पूर्ण वेळ नाही थांबलो कुठे. बरोबर. पण अर्धा दिवस थांबलो. पुन्हा मग पुढच्या प्रवासाला दुसऱ्या दुपारी सुरू केली किंवा सकाळी सुरू केली असं. बरोबर. परिक्रमेचे काय नियम असतात की आता जे नवीन कोण परिक्रमा करणार असतील त्यांना समजण्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय नियम असतात परिक्रमेमध्ये? खूप नियम तसे खूप आहेत. पाळलं तर तुम्ही जेवढे स्वतःवरती बंधनं घालून घ्याल तेवढं चांगलं, तेवढे तुमची परिक्रमा अगदी तावून सुलाखून तुम्ही निघणार. पण साधं सांगायचं झालं तर आधी म्हणजे तुम्हाला खोटं बोलायचं नाही, एखाद्यावर रागवून बोलायचं नाही. दुसऱ्याने जरी रागवून बोलला तरी त्याला प्रत्युत्तर किंवा द्यायचं असं करायचं नाही. बसायचं झालं तर तुम्हाला उच्चस्थानी बसायचं नाही. केस विंचरणं किंवा म्हणजे शारीरिक जे काही हे आहे, आपण सौंदर्य प्रसाधनं वापरायची नाहीत. केस विंचरणं, तेल घालणं, आरसा बघणं हे करायचं नाही. त्यानंतर मैयामध्ये तुम्ही स्नान वगैरे करणार असाल तर तुम्हाला गुडघ्याच्या वरती पाणी जाता नाहीये. एवढ्याच पाण्यात तुम्ही जायचं. पाणी घेऊन बाहेर पाणी घेऊन तुमच्या कमंडलूनी पाणी घेऊन बाहेर आंघोळ करायची. कपडे वगैरे धुवायचे झाले मैयावरती तरी सुद्धा ते बाहेर पाणी घेऊन धुवायचे, मैयात उचकळायचे नाही आपण नॉर्मली. आणि साबण किंवा काही हे शॅम्पू किंवा कॉस्मेटिक वापरायचे नाही, असे भरपूर नियम आहेत. बरोबर. त्यानंतर भरपूर म्हणजे काही लोक ते पाळतात, काही लोक पाळत नाहीत असं पण दिसलं. ते भांडणं सुद्धा होतात काही एकमेकांना, तर ते शक्यतो ते टाळावं. आपण त्याच्यासाठी आलेलं काम आहे, नामस्मरण करत आपलं परिक्रमा पूर्ण करणं, ते करणं आवश्यक आहे. परिक्रमेमध्ये तुम्हाला कोण साधू संत भेटले त्यांच्याविषयी काय सांगाल? तसे प्रत्येक आश्रमांमध्ये तर असतातच बरेचसे. तसं माझी भेट नाही झाली कुठल्या साधूनी आशीर्वाद दिला किंवा काही असं काही असं मला एवढं नाही जाणवलं. पण नक्की त्या ठिकाणी त्यांची ऊर्जा असते एवढं नक्की.
तुमचं दर्शन म्हणजे आता मी नशीबवान म्हणतो की माझी गेल्या वर्षी मी परिक्रमा केली म्हणून. हो. कारण सियाराम बाबा हे हो. जवळजवळ 108 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. या वर्षी ते ब्रह्मलीन झाले, हो. तर त्यांचं दर्शन झालं. हम्म. अजून एक शिलपाणी जंगलामध्ये एक बाबा ते हे द्यायचे, व्यवस्था आश्रमाची करायचे, हम्म. तर त्यांचे पण ब्रह्मलीन झाले ते पण. हा, हा, तर ते पण याच वर्षी. म्हणजे हे दोघं असे महान हो. व्यक्तिमत्व महनीय होती, त्यांची एक हे घडलं, आम्हाला दर्शन घडलं. बरोबर. पण बरेच दिवस म्हणजे हम्म. जवळजवळ 20-20 दिवस माझ्याबरोबर 2 साधू हा. माझ्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर चालत होतो, माझ्याबरोबर हा. ते चालले म्हणजे आम्ही एकत्र बरोबर. कुठेतरी भेटलो आणि हा. जवळजवळ 20 दिवस आम्ही बरोबर चाललो होतो. हा. एक बाबा नंतर भेटले, बरोबर. पण एक बाबा माझ्याबरोबर जवळजवळ 20 दिवस चाललो आम्ही. बरोबर. विमलेश्वर पार करून पलीकडे गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर हम्म. मग ते दोघं एकत्र राहिले आणि मी गृहस्थ. म्हणजे बलबला कुंडला जेव्हा आम्ही 3 जण बसलो होतो बरोबर. भोजन झाल्यानंतर, तर तिथे एक सद्ग्रस्त कोणीतरी आले, मलाही माहित नव्हतं कोणी काय. तर त्या सद्ग्रस्तांनी मलाही विचारले काही प्रश्न आणि त्या बाबांनाही विचारले, आणि त्या बाबांना अक्षरशः खरडपट्टी काढली त्यांची की हे तर गृहस्थ आहेत, तुम्ही तर साधू दिसताय, संन्यासी दिसताय, हे तुमचं कसं काय जमलं, हे तुमच्या बरोबर कसे, किंवा तुम्ही यांच्या बरोबर कसे, मलाही विचारलं. तर असं काही सांगून ठरवून असं काही नव्हतं, चालता चालता भेटलेले हे लोक होते. मग त्यांनी त्यांना विचारलं, मला विचारलं, आपको कुछ दिया इन्होंने, बाबाजी ने कुछ दिया? काय नाही बाबा. म्हटलं मी मैयाची परिक्रमा करतोय, मैया देगी, नहीं मैया तो देगी, लेकिन बाबाजी ने क्या दिया, बाबाजी के साथ आप चल रहे हो ना, तो बाबाजी ने क्या दिया? बाबाजी ने उल्टा विचारलं, आपके साथ चल रहा है, गृहस्थ है ना, तो आपके साथ चल रहा है, तो आपने क्या दिया उनको, इतने दिन से आपके साथ चल रहा है. असे लोक भेटत होते. किंवा विमलेश्वर वरनं पलीकडे जाताना तिथे आणखी 1-2 साधू भेटले की जे कुठल्या तरी आश्रमात, नाशिकच्या आश्रमात ते होते, आणि ते पण एकदम ओळख असल्यासारखे असे बोलायला वगैरे लागले. आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारत होतो. नंतर मग पलीकडे गेल्यानंतर, विमलेश्वर वरून पलीकडे गेल्यानंतर मग तिथे ते थांबणार होते आणि आम्ही पुढे निघालो होतो. म्हणजे असे भेटत होते लोक. असा विशेष तुमच्या स्मरणात राहिलेला कुठला अनुभव आहे का साधू संतांना? आता जसा सियाराम बाबांचा विशेष काही अनुभव, ते काय बोलले तुमच्याशी किंवा काय? नाही, ते फार जास्त बोलत नव्हते. मी मला आणि बोलत नव्हते, पण त्यांनी ते प्रसाद म्हणून ते द्यायचे, ते दिला. आणि मी विचारलं त्यांचा फोटो वगैरे घेऊ का, कारण ते गर्दी खूप होती, फोटो घेऊ का. ते बोलले नाहीत, पण ते फोटो घेतला, पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांनी काही म्हणजे नाही वगैरे असं काही बोलले नाही, अगदी जवळून दर्शन झालं. माझं पण आत्ताच त्यांचं एक 15 दिवसापूर्वी मी ओंकारेश्वरला गेलो. येताना आम्ही मुद्दाम त्यांच्या आश्रमात गेलो आणि त्यांचं दर्शन झालं, आणि आठवड्यानंतर ब्रह्मलीन. ते आजारी खूपच पडले, तेव्हा पण माझ्याशी पण बोलले नाही, माझ्याकडे बघितलं पण नाही त्यांनी. खाली त्यांचं रामचरित मानस त्यावेळेला चालू असायचं. परिक्रमा करताना ते 10 रुपयेच घेणार, आणि सगळ्यांना मात्र ते प्रसाद म्हणून तूप, साखर, वाती, हे परिक्रमावासींना ते पूर्ण पूजेचं साहित्य देतात, आणि चहा. परिक्रमा करताना सोबत पैसे किंवा इतर कोणत्या वस्तू ठेवायच्या? पैसे ठेवायचे का? हो, पैसे लागतात. म्हणजे अजिबात पैसे निष्कलंक किंवा असं नाही. काही लोक जात असतील किंवा त्यांची सोय अशी होते, लोक देतातच, पण तुम्ही अजिबात पैसे न घेऊन जाता चालणार नाही. कारण सुरुवातीलाच तुम्हाला संकल्प करावा लागतो, तिथे दक्षिणा ठेवावी लागते. बरोबर. त्या संकल्पासाठी पैसे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला मुंडन करावं लागतं. बरोबर. मग अशा पद्धतीने काही ठिकाणी पैसे लागतात. त्याच्याशिवाय जवळजवळ 7 ते 8 वेळा तुम्हाला होडीमधनं प्रवास करावा लागतो. बरोबर. तटपार एक तर विमलेश्वर टू पलीकडे जायला आणि मिठी तलाईपर्यंत जाईपर्यंत ते जवळजवळ काही ना 250-300, काही वेळा 400 रुपये पण लागतात. तर ते लागतात. आणि छोट्या छोट्या होड्या असतात, तिथे कोणी 50 रुपये 100 रुपये वगैरे पण घेतात. तर असे जवळजवळ 6-7 वेळा तरी जायला. बरोबर. आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तिथे पण कन्या भोजन असतं, त्याच्यासाठी पैसे लागतात. भिक्षुक म्हणजे यांना दक्षिणा द्यावी लागते, सोड संकल्प असतो त्यावेळेला. किंवा मध्ये बरेच ठिकाणी तुम्हाला
असं दिसतं की मुलं येतात रस्त्यात, दादा बाबा चॉकलेट दे दो, बिस्किट दे दो, नर्मदे पाटील चना दे दो, किंवा काही आश्रमांमध्ये अशी परिस्थिती असते, आपण भोजन सेवा घेतो त्यांच्याकडून किंवा बालभोग घेतो, पण असं दिसतं की इथे आहेच नाही, शून्य आहे. मग आपल्याला असं वाटतं की आपण तर एकटे नाहीत, एवढे लोक आपल्याला रोज एवढे दिसतात, हे लोक तिथून पास होताना हे काहीतरी तिथली सेवा घेत आहेत. तर मग आपल्याला असं वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी असं हे केलं, म्हणजे ते सांगू नये, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तसं केलं. त्यासाठी म्हणजे पैसे हवेत. बरोबर, थोडेफार पैसे ठेवायचे. हो, पैसे हवेत, कारण नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला सेवा मिळणं पण मुश्किल होणार. बरोबर. परिक्रमा करताना तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का? कुठल्या एखाद्या दिवशी तुम्ही एकटे चाललेत आणि काही कधी असुरक्षित अशी भावना निर्माण झाली का, की एकटा आहे आता कसं होणार, किंवा भीती वाटली? हा, थोडी भीती वाटते. म्हणजे असं जवळजवळ मला या 90-92 दिवसामध्ये 10 ते 12 दिवस मी कधी एकटाच, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा मी एकटा चाललोय. तर एक दिवस मात्र असं झालं की एकदा काय, असे बरेच प्रसंग आहेत, पण 1-2 वेळा मला असं आठवतं. एकदा मी बघतोय, मी पुढे चालतोय, मागे बघतोय, मागे कोणी नाही, पुढे बघतोय, पुढे सुद्धा कोणी नाही, हात आवाज देऊन पण नाही, सगळं जंगल किंवा रान दिसतंय, आणि कुठेतरी मंदिराचा कळस दिसतोय म्हणून आपण तिकडे जात राहावं, किंवा कुठेतरी लाऊडस्पीकर चाललाय तर त्याच्या अंदाजाने मी चाललो होतो. मागे पुढे बघतोय. बरेच ठिकाणी असे ते रस्ते वळणाचे वगैरे, किंवा शेताच्या कडेने, नदीच्या कडेने वगैरे, तर तिथे मात्र असं वाटतं की अरे आपण शेतातनं कुठेतरी भलतीकडेच जातोय काय, किंवा त्या जंगलातनं पण, कारण ॲरो कधी कधी लावलेले असतात, पण वाऱ्यामुळे म्हणा किंवा काही नाठाळांमुळे म्हणा, की ते उलटे सुलटे होत असतात, ते पडपडत असतात. मग त्यावेळेला लक्षात येत नाही की आपल्याला इकडे जायचंय की सरळ जायचंय, ॲरो असा आहे, आता कुठे जायचंय, तो पडलेला ॲरो आहे. मग त्याला सरळ करून किंवा असं बघून अंदाज करून असं मी गेलो पुढे गेलो, आणि 1-2 घरं दिसली असं बोळकांडीतनं गेल्यानंतर. घरं दिसली, मग मी पाण्यासाठी आवाज दिला, म्हणजे जल देतो. त्यांनी पाणी दिलं, म्हणजे महाराज चाय पियेंगे, ठीक आहे देतो. आगे कैसे जाणे, काय पुढे कसं जायचं वगैरे मी विचारत होतो. आणि तसं मी म्हटलं आता पुढे आणखी परत किती जायचं आणि काय माहित नाही, यांना काही त्यांना सांगता येईना कुठलं काय, त्यांची भाषा जरा काय कळेना, पण अंदाजे ते लावून घेत होतो. तेवढ्यात आहे ना, जवळजवळ 7-8 लोकांचा एक ग्रुप मागोमाग आला. ते त्याच्यानंतर मध्ये हर म्हणून आले लगेच तिथे. तर मी त्यांना आल्यानंतर बघितलं ते मराठीत बोलत होते. तर म्हटलं कुठनं आले, तर मला नाशिक. मी म्हटलं मी आता येऊन इथे चहा पितोय एवढंच, मी मागे बघितलं, मागे कोणी नव्हतं, तुम्हाला मी दिसलो होतो काय? म्हणजे नाही. असं कसं झालं, मीही यांना दिसलो नाही, ही मला दिसले नाही, मी मागे फार वेळ बघितलं नसेल असं मी, पण हे मला दिसले नाही, आता लगेच येऊन इथे आले. तर असं काहीतरी होतं, म्हणजे भीती जरी वाटली. मध्ये एका ठिकाणी छोटीशी नदी होती, नदी क्रॉस करून जायचं होतं, तिथे बुटात म्हणजे पायाला फोड आलेले, पाय खालून चिरलेले, आणि ते चालताना ते बूट काढा, परत घाला, परत पाणी गा, सॉक्स काढायचे, बूट काढायचे, म्हटल्यानंतर वेळ लागायचा. आणि बाकी काही लोक चप्पलवाले होते, ते गेले निघून पुढे पटापट. आणि असं खूपच वाकडं तिकडं असं ते हे होतं रस्ता. आणि नदीच्या काठावरती जी वाट होती ती अशी तिरकी वाट होती. तर आणि वळण होतं, ते वळणात वळताना माझे दोन्ही पाय सरकल्यानंतर मला एकदम असं चक्क झालं, कारण हे जे माझ्या बरोबरचे लोक होते, माझे मागे जे होते, ते सुद्धा मला पार करून पुढे गेले होते. आणि मी जेव्हा वळलो तेव्हा म्हणजे पाय सरकले. या बाजूला जवळजवळ 25-1 फूट खाली खोल पाणी होतं, आणि ते ढलान होतं 25 फूट, आणि त्याच्या खाली पाणी डोह होता. आणि समोर म्हणजे असं दिसत होतं की खूप खोल डोह आहे हा, लांबवर, आणि पुढे कोणाला कळलं नसतं, मागे कोणी नाही. मग अशा वेळी थोडस हे होतं. एक आणि अनुभव सांगायचा झाला तर, एका ठिकाणी अगदी सकाळीच आम्ही एका आश्रमातून निघालो होतो, मला वाटतं रामपुरा किंवा असं गाव होतं. तर निघालो, आणि थोड्याच वेळात एका बाबांनी दुकान वजा असं त्याचं हे होतं, तर तिथे हाक मारली, बाबाजी चाय पिलो म्हणून चहासाठी गेलो. तर मी सामान तिथे ठेवलं, आणि सामान ठेवतानाही माझं काही लक्ष नाही, सामान ठेवलं, चहा घेतला, आणि मी निघणार तर माझी जे हातातलं दंड
तो दंड ठेवलेला पिशवीत, ते मी घ्यायला गेलो तर तो माणूस एकदम ओरडला, आवाज रुक रुक रुको. तर तिथे त्या तारेला त्याने ते झटका मशीन ते त्याचं लावलं. पण मी ऑलरेडी ते सगळं सामान ठेवलं होतं आणि मी हात लावला, मला झटका लागला जरासा, पण एवढाच झटका होता की मी म्हटलं की मैयाचीच कृपा असेल. म्हणजे ते मला अगोदर कळलंच नाही किंवा तो झटका सुद्धा इतका लागला असं माइल्ड एकदम एवढाच. पण त्यांनी ते मग स्विच ऑफ केलं आणि मग मला अभिलेलं, नाही चांगलाच झटका लागला असता. पण म्हणजे ते नुसतीच जाणीव झाली. बरोबर. असे काही अनुभव येतात. परिक्रमेत तुम्हाला असे काही अनुभव आले की कोण असं भेटलं की तुम्हाला नंतर वाटलं की हा मनुष्य होता की कोण होता, की साक्षात मैयाने दर्शन दिलंय किंवा मैयाने आपल्याला मार्गदर्शन केलंय, असा कधी प्रसंग आला तुम्हाला? हा, ते एवढे सगळे लक्षात नाही, पण एक मिरी गाव म्हणून तिथून आम्ही जात असताना माझ्याबरोबर एक दोन एमपीतलेच होते. तर ते पण परिक्रमावासी बरोबर होते. ते जवळजवळ आधी थोडस हे करून म्हणजे 2-3 दिवस आधी भेटले होते, नंतर भेटले ते जवळजवळ 20-25 दिवस माझ्या बरोबर होते. तर आम्ही 2 जणच चाललो होतो. आणि ते मिरी गावकडे जाताना आम्हाला समोर रस्त्याने मी चाललोय आणि आम्हाला एका वळणावर असं वाटलं की आता इथे आपल्याला या बाजूला जायचंय की समोर जायचंय समजत नव्हतं. आणि जे एकच घर दिसत होतं, पण घराची मागची बाजू दिसत होती आणि हाक मारतोय आम्ही, आवाज देतोय नर्मदे हर, कोणी आवाज देत नव्हतं. पण रस्त्याच्या पलीकडच्या घर या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक लहान मूल, म्हणजे मला तर ते अजूनही असं धुसरच दिसतंय. ते लहान मुलं इग्नोर केलं होतं मी, ते मुलगा असावा. तर तो रस्त्याच्या कडेला काय वेचत होता ते माहित नाही, प्लास्टिक किंवा काय कशासाठी. तो तिकडे एकटाच होता, कारण घर या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि तो डाव्या बाजूला होता. आणि तिकडे मोठी माणसं कोणी दिसत नव्हते. हा आवाज देतोय तर ते कोणी हे करत नाही. तर आम्ही नर्मदे हर म्हणतोय, तर तिथून त्या मुलाने आवाज दिला होता, बाबा बाबा करून हात दाखवला असा. त्यांनी त्याचा उजवा हात तिकडे जिकडे रस्ता दाखवायचा होता तिकडे त्यांनी दाखवला. पण आमचं दुर्लक्ष, आम्हाला ते समजलंच नाही. जेव्हा ती त्याची आई म्हणा किंवा कोणी बाई तिथनं आली मैया, तर तिने सांगितलं की हा उधर जाना है, वो तो क्या बच्चा भी बता देगा. तर मी म्हटलं मैया माफ करना, बच्चे ने तो पहले ही बता दिया था, हमारा ध्यान नहीं था. म्हणजे अशा पद्धतीने अगदी लहान एवढ्या मुलापासून तर अगदी वयोवृद्ध, एक दोन ठिकाणी असं पण झालं की मी चाललोय समोर, तर समोरून मोटरसायकलवाले 2 जण येत आहेत, म्हातारे बाबा मागे बसले. तर ते हातात काठी होती ना, तर ती काठी उचलून बाबाजी इधर नाही उधर 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 करत असे जोरात. किंवा एक शेतकरी शेतातून चालला होता आणि त्याला म्हटलं बाबा ऐसा आगे जाना आगे का कौन सा गाव, त्याने ऐसे ऐसे जाओ आप. त्यांनी त्याच्या भाषेत त्या नेमाडी म्हणा किंवा कुठल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, पण मला ते समजलं नाही. तो चालता चालता बोलत होता. मला वाटलं ह्या ट्रॅक्टर, मला त्यांनी ट्रॅक्टर म्हटलं आणि ते समजलं होतं. तर ट्रॅक्टरच्या ट्रॅक मधून किंवा चाकांच्या त्या ह्याच्यावरून जायचंय आणि तोही तसाच वळला. तर मी त्याच्या मागोमाग जात राहिलो, कारण तो ट्रॅक्टर काय आम्हाला कुठे दिसला नव्हता. माझ्या मागे जे बाबा होते त्यालाही दिसलं नाही. तर आम्ही नंतर बोलताना विचारलं, तुम्हाला ट्रॅक्टर दिसला होता काही? नाही. त्या ट्रॅक्टरच्या त्या चाकातनं तिकडे आम्ही गेल्यानंतर मी साधारण एक 200 मीटर त्याच्या मागोमाग गेलो. तो बाबा एवढा माझ्या अंगावर डाफरला की म्हणजे असं, म्हणजे मी काहीतरी मोठी चूक केली. त्याने काय सांगितलं होतं ते मला समजलं नाही, पण त्याला ते नाही समजलं. त्याने मी सांगितलं होतं ना तुम्हाला तिकडे जा म्हणून, तू इकडे कुठे आला, असं एकदम लाल झाला होता तो. पण असं पण होतं. तो ट्रॅक्टर आम्हाला नंतर दिसला खूप पुढे आल्यानंतर की ट्रॅक्टर तिकडे, पण तो तिथे चालला होता ट्रॅक्टर आणि त्या ट्रॅक मधनं आम्ही चाललो होतो. असं होतं. असे प्रसंग असे येतात. आपण समजा परिक्रमा ग्रुपनी सुरू केली तर तो ग्रुप शेवटपर्यंत तुमचा टिकतो का? तुमचा काय अनुभव आहे? नाही टिकत. मॅक्सिमम वेळा ते तुम्ही म्हटलंच जरी तरी ग्रुपमध्ये काहीतरी फटाफट होते. म्हणजे एक म्हणच आहे तिथे की एक निरंजन 2 सुखी 3 खटपट 4 दुःखी. तर तो आता ते मी बरेच ग्रुप पण बघितले. ते नाशिकचा ग्रुप, एक मला 2-3 ग्रुप मला नाशिकचे भेटले. एक ग्रुप बरेच दिवस मी त्यांच्याबरोबर चाललो होतो, जो मी म्हटलं की अचानक मागून आले होते आणि ते
नंतर असं झालं की मी लीड करत होतो. हा, हा. माझ्या मागोमाग ते येत हा, हा. प्रत्येक ठिकाणी. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये एक MP वाला जरी होता तरी तो प्रत्येक वेळी तो बॅक स्टेज म्हणजे मागे असायचा. तो लीडला कधीच नाही. त्याला मी म्हटलं अरे तुला भाषा इथली माहिती आहे, तुला हा. लोक माहिती आहेत, गाव माहिती असतील, बरोबर. तर तो उलटच आमच्यावरती हे करायचा बरोबर. की मैं क्या इधर घूमते रहता हूँ क्या, असं तो म्हणायचा. तो त्याला काहीच माहित नाही. बरोबर. तो आप बताएंगे उधर जाएंगे. तर मी माझ्या मागे बघतेच. पण नंतर असं झालं की एका म्हणजे चवन ऋषी आश्रमाच्या आधी बडवाल, तर तिथे थोडी आमची ताटातूट झाली. मला सांगितलं त्यांनी पुढे या म्हणून. मी जिथे गेलो ते तिथून ते पुढे गेलेले असायचं. असं होता होता मी चवन ऋषी आश्रम मध्ये गेलो आणि ते दुसऱ्या बाजूला गेले. आणि त्यामुळे मग तिथून आमची फाटाफूट झाली. आणि नंतर मला ते अमरकंटक आणि त्याही पुढे काही वेळा भेटत राहिले एक एक करून. मग त्याने पहिले जे भेटले त्यांना विचारलं काय झालं, नाही मी मागे राहिलो. पुढे भेटले ते म्हणाले नाही आता तो ग्रुप पूर्ण फुटला. एका जणाच्या पायाला काहीतरी झालं, तो फास्ट चालायचा, त्याच्या पायाला झालं, तो अमरकंटकला गेला आणि तिथून बसने पूर्ण करून गावाला गेला. दुसरे फास्ट चालणारे होते ते मागेच पडले. असं होता होता तो ग्रुप पूर्ण फुटला. दुसरा एक ग्रुप नाशिकवालाच होता. ते लोक साधारण मला दिंडोरीच्या पुढे आमची ताटातूट झाली आणि ते हरदा वेगळ्या मार्गाने गेले हरदावरनं आणि आम्ही किनाऱ्याने येत राहिलो आणि त्यामुळे आमची ताटातूट झाली. त्यामुळे असं होतच नाही अगदी किती. पण ते हा जो दुसरा ग्रुप होता तो ग्रुप मात्र बऱ्यापैकी म्हणजे ते 6-7 लोक जे काय होते त्यांचा ग्रुप मोठा होता, पण त्याच्यात सुद्धा 2-3 ग्रुप झाले आणि मी ते हे 6-7 लोक जे होते ते एकदम त्यांनी पूर्ण केलं. 2 मैया होत्या आणि 4-5 बाबाजी होते, महाराज होते. त्यांनी मात्र पूर्ण ग्रुपने केलं. म्हणजे होतच नाही असं नाही. एक ग्रुपची अशी हे झाली की पूर्ण एक एक कळी मोकळी झाली आणि एक ग्रुप हा मात्र त्यांनी पूर्ण केलं. प्रवासात काही तुमचे असे अनुभव आहेत का की संकट आली तुमच्यावर की त्याच्यातून आपण वाचलो संकटातून, असं कुठला प्रवासात परिक्रमेत झालं? हे तारेचं झटका तारेचं ते सांगितलं किंवा पाय घसरून पडलो असतो त्या डोहात, तर ते खरंच कोणाला कळलं पण नसतं. आणि कसं आहे ते सामान असतं आणि आपल्याला अचानक असं काहीतरी झालं तर माणूस गर्भगळीत होतो. त्या डोहात म्हणजे पाणी खूप खोल होतं आणि उंचावरून पुन्हा पाणी खोल होतं. खाली डोह पण मोठा होता आणि उंचावरून पडलो असतो, पाय सरकले असते. पण नशीब ते पाय सरकले नाही. असं काही गोष्टी होतात. किंवा दुसरे अनुभव म्हणजे असे ह्याचे काही सांगायचे झाले तर बडवान्याला आम्ही भोजन केलं आणि तिथे आम्ही विश्राम करत होतो. तर माझं सहज लक्ष गेलं तिथे 2 हे जसे आता फॅन आहेत कसं आहे 2 घंटा होत्या, तर ते 1 घंटा हलते आणि 1 घंटा स्थिर आहे. तर मी बरोबर माझ्या होते नवसारीचे बाबा होते, त्यांना मी सहज म्हटलं की बाबा तुमचं बघितलं का, लक्ष गेलं का वरती? म्हणजे काय झालं? या घंटा बघा. होय हो हलते, स्थिर आहे. वाऱ्याने असेल. म्हटलं वाऱ्याने असेल तर मग बाजूच्या पताका बघा हलतायत काय? त्या पताका तशाच आहेत, पताका आधी हल्ल्या पाहिजे. तर ती घंटा मला ती अशी एकाच प्रकारे नाही, ती अशी पण हलत होती, अशी पण हलत होती, गोल पण फिरत होती. सो असं किंवा आपल्या याला नारेश्वर नव्हे गरुडेश्वरला आम्ही रात्री आलो होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून लवकर गेलो नाही, थांबून आपण सगळं स्थानं बघायची वगैरे असं. तो नाशिकचा ग्रुप माझ्या बरोबर होता आणि आम्ही तिथे थांबून स्थानं बघितली. आरती वगैरे सकाळी तिथे गेलो. आरतीला गेलो तेव्हा आपण तिथे पण असंच नजरेला पडलं की त्या आरती जेव्हा चालू होती तेव्हा त्या घंटा हलत होत्या आणि मागे असं एक जाजम ठेवलं होतं. सगळे लोक आरतीला उभे राहिले, मागे असं जाजम पसरलेला होता. त्या जाजमावरती 2 कुत्रे बसले होते. जसे आरती सुरू झाली तसे ते वेगवेगळ्या आवाजात ते तसे त्या पट्टीत ते पिवळत होते. जशी आरती थांबली तसे दोन्ही कुत्रे गायब झाले. कुत्रे नाही. मी सहज बघितलं मागे तर जाजम मोकळा. अशा काही गोष्टी होतात. म्हणजे आपण विज्ञानाच्या दृष्टीने कसोटीवरती घासून बघायला जातो की का असं, ते फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा काय त्याच्यामुळे असेल असं म्हणतात. पण कुत्र्यांचं मी पण बघितलंय. आमच्या इथे गायत्री मंदिर आहे वसई स्टेशनला. तिकडे गायत्रीची आरती सुरू झाली की त्यांच्याकडे पाळलेला तो कुत्रा होता ना, तो असा बसायचा आणि असं ओरडत बसायचा. ती आरती संपेपर्यंत तो आरती करायचा. आरती संपली का परत शांत व्हायचा. नाही किंवा एक
परिक्रमावासींबरोबर येणारे कुत्रे, हो त्याच्याबद्दल लोक पण मला म्हणतात विचारणार. की तुम्हाला असा कधी कुत्रा कोण भेटला का हो, रस्ता हो, दाखवायला? हो, हो. कारण बऱ्याच लोकांना तो अनुभव आहे. होय. हा. म्हणजे आम्ही शुलपाणी जंगल हे पार करत असताना आमच्या ग्रुप बरोबर एक बाबा होते महाराज. तर सहज बोलता बोलता असं आज एक कुत्रा आला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रंगाचा आला. मी सहज म्हटलं की उद्या म्हटलं पांढऱ्या रंगाचा कुत्रा येईल, आणि तिसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचाच कुत्रा आमच्या बरोबर बराच वेळ चालत होता. बाबाजी म्हणाले वो क्या है, वो कोई परिक्रमावासी ऐसे रहते हैं कि जिनकी परिक्रमा पूरी नहीं हुई, इच्छा तो है लेकिन पूरी नहीं, तो किसी किसी के साथ ऐसे चलते हैं. एक तर कुत्री तर इतके मी बघितलं की मी विमलेश्वरला जेव्हा आलो तेव्हा ती मला कुत्री विमलेश्वर मध्ये तिथे दिसली. कारण मिठीतलाईला तिथे पलीकडे जायला त्यांना होडीत घेणार नाही कोण. तर ती जवळजवळ 15 ते 20 दिवस ती एका ग्रुप बरोबर चालत होती. तिथे कुत्री ती बघितली मी. म्हणजे असं पण ते प्राण्यांना पण हे असतं. बरोबर. नाहीतर बघा तुम्ही गावातलं इथलं कुत्र तिकडे जात नाही. एक कुत्र इथून तिकडे जायला लागलं दुसऱ्या गावात, ते कुत्रे अंगावर येतात. हे अंगावर कुत्रे त्यांच्या आले तर हे वाट काढून बरोबर ते आपल्या ग्रुप बरोबर जात असायचे. म्हणजे पूर्ण दिवस फक्त ते होडीचं ते म्हणजे खाडी आली किंवा नदीचं पाणी आलं की तिथे ते अडकायचे. मग तिथून त्यांना परत जायला लागायचं किंवा तिथे राहायचं. पुढे दुसऱ्या दिवशी मिळायचं. सो 3 रंगाचे 3 कुत्रे 3 दिवस आले, आणि नंतर ती ही कुत्री पण पुढे बराच वेळ आमच्या बरोबर चालू. नंतर तो ग्रुप पुढे गेला आणि मी थोडा मागे राहिलो, पण ती कुत्री मला नंतर दिसली तिकडे. आश्रमात राहण्याची कशी व्यवस्था असते ज्या परिक्रमावासींची? ते कसं आहे, प्रत्येक आश्रमाचं हे पण डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येक आश्रमात वेगवेगळी सोय. एखाद्या ठिकाणी आश्रम असा इतका सुंदर मिळतो की तुम्हाला म्हणजे एखादं 5 स्टार हॉटेल सारखं असं पण मिळतं. पण एखाद्या ठिकाणी म्हटलं तसं की आता हे शूलपाणीच्या याच्यामध्ये ते नकरसिंग वगैरे ते असं ते आश्रम करतात ना. आश्रम म्हणजे काय, त्यांनी कुठून तरी ती व्यवस्था गोळा केलेली असते की व्यवस्था करतात लोकांची भोजनाची किंवा विश्रामाची. भोजन त्यांचंच हे नाहीये, त्यांना तिथे स्वतःच काही तर ते काय करणार. किंवा आता हे म्हटलं ना ते आदल्या बाबा त्यांचा आश्रमात, त्यांना तिथे आम्ही गेलो तेव्हा 2 दिवस असं ढगाळ वातावरण होतं. त्यांच्याकडे सोलर सिस्टीम होती, पण आम्ही थांबलो 4च्या दरम्यान आम्ही तिथे थांबलो, आणि नंतर समजलं की पाणी नाही, प्यायचं पाणी पण नाही. अरे बापरे, आता काय करणार. आणि प्यायचं पाणी, लाईट नाहीत, सोलर ढगाळ वातावरणामुळे सोलर चालत नाही, पाणीच नाही तर काय करणार. मग शेवटी आम्ही धडाधड पुढे निघालो. आम्ही खप्परमाळला आलो. तेवढ्या आम्ही 1.5-2 तासात आम्ही खप्परमाळ गाठला. पण असं होतं की पाण्याची गैरसोय, पण त्यांचीच वानवं त्यांनाच अशी आहे की ते म्हणाले आम्हालाच पाणी खालून नदीवरून आणावं लागतं, तर आम्ही बाकीच्यांची व्यवस्था कुठे करणार. असे येतात काही ठिकाणी. म्हणजे आश्रमात अशी व्यवस्था पण असते. बरेचसे आता महाराष्ट्रातून गेलेले बरेचसे आश्रम जे महाराष्ट्र किंवा मराठी मंडळीने जे तिथे चालवतात, तिथे भोजनाची वगैरे व्यवस्था उत्तम, शिस्त, काटेकोरपणा, स्वच्छता ही खूप चांगली. पण तिथले लोकल आश्रम आहेत ते बरेचसे तुम्हाला असं सिटी लाईफ म्हणतात ना, तिथून गेलेल्या लोकांना ते ऑड वाटणार. ते काय त्यांना जस्ट होणार नाही, ऍडजस्ट होणार नाही, असं आहे. परिक्रमा करताना तुम्हाला असं कधी वाटलं का की परिक्रमा आता अर्धवट सोडावी, असा कधी प्रसंग आला? नाही, एकदा पण तुम्हाला असं वाटलं? तर बऱ्याच लोकांना असा प्रसंग की त्यांना असं वाटतं आता बस झालं आता सोडूया, पण नंतर ते करतात पूर्ण जिद्द करून. पण असं तुमच्या वेळेला कधी प्रसंग? नाही, तसं नाही. म्हणजे बरेच वेळा असं वाटतं, पण शारीरिक दृष्ट्या किंवा म्हणजे आता पाय दुखतोय म्हणून, म्हणजे माझ्या पायाला तर चांगला एवढा फोड होता, पण मला आठवत म्हणजे शूलपाणी जंगलातून चालताना एकही दिवस असं नाही झालं की आता मला नाही माझ्याने चालवत. माझी एक इच्छा होती सुरुवातीला की मला शूलपाणी जंगलातनं जायचंय. माझ्या बरोबर पहिल्या दिवशी जे परिक्रमावासी होते तर ते अगदी म्हणजे पुण्यातलेच, अगदी प्रॉपर सिटीतलेच 1 जण डॉक्टर होते, दुसरे एक तिथला लोकल माणूस होता, आणि शेतकरी होता इकडचा, आपल्या बीडच्या वगैरे. तर त्यांचे चालणं आणि म्हणजे एकूण आमचं ते काही ट्युनिंग होत नव्हतं. ते बसले की खूप वेळ बसायचे, आणि असं होतं 1-2 दिवसात आमची ताटातूट झाली. ते बसायला लागले खूप, आणि मग मला जे भेटले ते पुढे असं की त्यांनी साधारण रावेरखेडी किंवा असे
तिथे आल्यानंतर आमचं साधारण ठरलं की हे शूलपाणीतनच जाणार आहेत. बरोबर. माझी इच्छा जी होती ती मैयाने तिथे पूर्ण केली. म्हणजे ती हा. की ते लोक जाणार नव्हते शूलपाणीत. त्या डॉक्टरनी मला सांगितलं की बाबाजी आहेत ना, ते म्हणतात तुम्ही कुठनं जाणार आहेत. तर म्हटलं मी अजून ठरवलेलं नाही. ते बाबाजी म्हणतात शूलपाणीतनं नाही जाणार, ते 52 गजांनी जाणार आहेत. तर तुम्ही काय शूलपाणीतनं जाणार का. तर म्हटलं इच्छा तर आहे. आणि मग तो ग्रुप भेटला, आणि तो ग्रुप भेटला तर मला पायाला एवढं फोड आलेलं असताना सुद्धा आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून तयारी करायचो. काही ठिकाणी तर खूप थंडी, गार पाणी, अंघोळ. पण 1 मिनिट पण मी त्यांच्या मागे पडलेलो नाही. कधी कधी मीच पुढे असायचो. माझ्याकडे चांगली टॉर्च होती, त्यामुळे मी मागे असलो तरी मी पूर्ण टॉर्च, बऱ्याच लोकांना 4-5 लोकांना मी टॉर्चने उजेड दाखवायचो. त्यामुळे आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून सुद्धा आमची तयारी असायची सुद्धा, आणि चालायचो आम्ही. तर तसं एक ते वेगळं हे होतं चॅलेंज. पण असं कधी वाटलं थकायला झालं किंवा अर्ध्यातनं परत जावं असं मानसिक किंवा शारीरिक पण काय असं वाटतं. परिक्रमा करताना तुम्हाला कोण गूढ व्यक्ती भेटली का. गूढ असं म्हणजे त्याचं समजलं नाही तो माणूस होता की काय प्रकार आहे, असं कधी जाणवलं का? नाही, तसं त्या दृष्टीने विचार पण कधी केला नाही. बरोबर. कारण आपली ती योग्यता नाही. ते बरोबर. अशा महान आपण जे भेटे भूत म्हणतात तसं मानायचं. पण अशी गूढ म्हटलं ना तर मला शोधायलाच लागतो त्याच्या. तसं काय मला तर आठवत नाही. आणि असं तुम्हाला वाटलं का कधी की अश्वत्थामाने आपल्याला दर्शन दिलं. हा बऱ्याच लोकांना परिक्रमेत जे जातात त्यांना नॉर्मली सगळे प्रश्न विचारतात ते अश्वत्थामा आपली योग्यता पण नाही. अश्वत्थामा भेटला ज्यांना आहे त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा असंच सांगितलेलं आहे की ते समजलंच नाही त्यावेळेला. ते समजत नंतर त्याचं नंतर त्याचं असं पृथक्करण करताना लक्षात की तो अश्वत्थामा होता. असं अश्वत्थामा कधी मी अश्वत्थामा आहे म्हणून पण सांगत नाही, पण कधी येऊन मी छाती पडून मारुती आहे म्हणून सांगत नाही. पण लोक नंतर त्याचं पण आहे विश्वास, तर लोकांची श्रद्धा आहे म्हणजे म्हणजे आपल्याला तेच म्हटलं की तुमच्यातही भगवंत माझ्यातही भगवंत. आता जेव्हा आपल्याला समोरचा परिक्रमावासी दुसरा परिक्रमा, ते माझ्या अगोदर जो परिक्रमा माझी त्याच्या अगोदर झाली, जो शूलपाणी जंगलात जो माझ्याबरोबर होता तो फास्ट चालायचा, लोकल होता, त्याची 3री परिक्रमा होती. तो पुढे सुलगाव म्हणून त्याचं गाव होतं. मी जेव्हा माझी परिक्रमा पूर्ण व्हायला आली तर त्याचा फोन आला एक दिवस, किधर हो. म्हटलं असं इथे. हाँ, आप उधर नहर के इधर आप रुकना, मैं आता हूँ. तो जो आला तर अक्षरशः गाडी तिथे रस्त्यातच थांबवली मध्येच, आणि समोर पायावरती असे लोळण घेतात, म्हणजे असं समोर हे केलं लोटांगण पायावर. तर मला अक्षरशः रडू आलं. म्हटलं मला माझ्या नातेवाईकांनी मुलांनी सुद्धा मला असा कधी नमस्कार केल्याचं मला आठवत नाही. तर हा जो भाव आहे ना, तो भाव म्हणजे काय की तुम्हाला भगवंत असा, म्हणजे ते मैया म्हणतात, मैया देती है, मैया देती है. तर मैयेला ते इतकं मानतात तिथं, तो इतका भाव असतो. तो तुम्हाला तुमच्या मनात जर असा भाव असेल तर तुम्हाला तो प्रत्येक माणूसच भगवंत दिसेल, किंवा तो अश्वत्थामा दिसेल, किंवा मारुतीराया दिसेल, मैया दिसेल. मैया दिसणं म्हणजे ते स्वरूप म्हणतात ना की मगर दिसली तरी मैया दिसली, तर मगर वगैरे दिसली. बरोबर. मैयाचे तुम्हाला भाऊ भेटले होते का, म्हणजे आता ते लुटत वगैरे नाही, पण शूलपाणीमध्ये जे आदिवासी मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये फरक आता बराच पडलाय. ते परिक्रमा सेना मदत पण करतात. लखनगिरी महाराजांनी तिथे खूप काम केलेलं आहे. तर आता तशी लुटालूट हा प्रकार नाही, तिथे मदतच करायला लोक येतात, विचारतात, मदत करतात. पण आता कसं आहे की काही वेळा असं दिसतं, म्हणजे मला 1-2 ठिकाणी असं जाणवलं की एक मुलगा हातात त्याच्या तिरकामठा होता, आणि म्हणजे अगदी चांगला आपण म्हणतो लोडेड गन, तसं तो त्याच्याकडे तिरकामठा होता. म्हणजे पुढच्या पिढीत ते होणार नाही असं नाही असं वाटतं. कारण आता हे कसं चॉकलेट देतो ह्याच्यामध्ये ना, म्हणजे तिथले लोक सांगतात की महाराष्ट्रातल्या लोकांनी भाड्याकडे सवय लावली आहे लोकांना की म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक्स्टॉर्शन मनी म्हणतात ना, तसा तो प्रकार की ही मुलं चॉकलेट दे दो, बिस्किट, चॉकलेट नाही तर बिस्किट दे दो, बिस्किट नाही तर पैसा दे दो, अशा प्रकारे जेव्हा डायलॉग करतात त्यावेळेला ते लक्षात येतं की उद्याची पिढी आहे ही की परत हे मामा होऊ शकतात. कारण आज काही जणांचं जर मी असा अनुभव ऐकलाय की ते आपण दिलं नाही तर ते दगड पण मारतात तुम्हाला. तेच म्हणजे ह्याच्या हातात तिरकामठा होता, त्यांनी
हे केलं नाही, हा. पण त्याच्या हातात जो तिरकामटा होता तो हा. आज त्याच्याकडे छोटा आहे, तो हा. चालवणार नाही, पण कदाचित उद्या त्याची वृत्ती अशी जर बदलली तर ते बरोबर. होऊ पण शकतं. बरोबर. त्याच्याकडे ते स्किल आहे हा. आणि ते जिगर किंवा हुनर त्याच्याकडे ऑलरेडी आहे. बरोबर. त्यामुळे पहिल्यापासून तुम्ही जर नाही म्हटलं तर ते हा. नाही पचवण्याची त्याची ताकद नाहीये. अशा बरोबर. प्रकारे हे होते. बरोबर. भविष्यात कदाचित ते होऊ शकतं. बरोबर. पूर्ण प्रवासात तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवले? पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे पूर्वी तुमचा जो स्वभाव होता तो आणि परिक्रमा झाल्यानंतर तुमचा स्वभाव, त्याच्यात तुम्हाला स्वतःला काय बदल जाणवले? लोकांना तर जाणवले असतीलच, पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की काय फरक पडला तुमच्यामध्ये? हो, खूप म्हणजे आधी ऐकून घ्यायचं म्हणतात ना, तसं हा. ते बरेच वेळा आपल्याला परिक्रमावासी म्हणजे गृहस्थ हा. आणि ते साधू संत किंवा महंत त्या ह्यांच्यामध्ये थोडंसं ते हम्म. गृहस्थांना थोडं कमीच लेखतात या हो, ह्याच्यामध्ये. हो. म्हणजे तुम्ही परिक्रमावासी असतात, हम्म. परिक्रमावासीत परिक्रमा करणारे लोक साधू संत जे असतात बरोबर. हे लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात. बरोबर. ते बरेच वेळा असं ते बोलतात काहीतरी, काही हम्म. विषय असो, म्हणजे हा. तुम्हाला जरा तुम्ही चालताना थोडं इकडे तिकडे चाललं तरी पण ते काहीतरी बोलतात, किंवा बरोबर. तुम्ही काहीतरी चालता चालता टेबलवर काही वस्तू दिसली आणि तिकडे हम्म. बघितलं तरी पण ते म्हणतात, इधर क्यों देख रहे हो, हम्म. उधर क्यों पाणी डाल रहे हो, हा. उधर तुलसी है, हा. असं. मग ते आपल्याला तशी सवय नसते ना, हा. आपण ऐकायची कोणाचं. हा रिटॅलिएट, हा. तर ते रिटॅलिएट करायचं नाही असं हे होतं. हम्म. तर कधी कधी कडेलोट होतं. म्हणजे माझ्या बरोबर जे परिक्रमावासी होते, ग्रस्तच होते, हम्म. पण त्यांना मला एकदा सांगायची वेळ आली शेवटी की तुम्ही मला बोलायचं नव्हतं, किंवा मला तुम्ही एवढा आता हे दिलंय की मला शेवटी बोलावं लागलं की हे तुम्ही असं केलं म्हणून मला हे असं बोलावं लागलं, असं मी बोललो. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे अगदी शेवटी सुद्धा हम्म. आता आपल्याला दिसते की आपण ओंकारेश्वरला हम्म. पोहोचतोय आता, बरोबर. हा डोंगर खाली उतरलो की उतरलं की ओंकारेश्वर आलं. हम्म. तर ते माझ्या बरोबर चालत होते, पण त्यांच्याबरोबर नंतर ग्रुप मोठा झाला. बरोबर. म्हणजे ते जे मागे थोडेसे राहिले तर त्यांच्याबरोबर ग्रुप राहिले. तर मी मागे बघितलं हे ग्रुपमध्ये आहेत. हम्म. तर मी त्या वरती एकदम टेकाडावरती आल्यानंतर हे मागोमाग आले. मी टेकाडावरनं खाली उतरायला लागल्यावर ते टेकाडावरती आले. मला म्हणाले, "हो हम्म. अरे काय आपल्या बरोबर माणूस आहे, काय समजते की नाही?" हम्म. मला मग नाही राहवलं. मी म्हटलं मला बोलायचं नव्हतं, पण हम्म. तुम्ही बोलायला लावलं. म्हटलं एक तर तुम्ही परिक्रमावासी आहात, हम्म. परिक्रमावासी म्हटलं दुसरे लोक इथले जे बोलतात ना, बघा महाराज म्हणतात, बाबा म्हणतात, हम्म. होय म्हणजे असं मी म्हटलं कोणी गुराखी असल्यासारखं असं तुम्ही हे करताय. आणि दुसरं म्हणजे मी तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या बरोबर आलेलो नव्हे, बरोबर. मी तुमच्या बरोबर चालतोय. ह्याचा अर्थ तुम्ही मला काही म्हणजे हा. वयाने लहान आहे, तुम्ही मोठे आहात, तुमची हा. तिसरी परिक्रमा आहे किंवा चौथी आहे, बरोबर. मी पहिलीच करतोय, म्हणून तुम्ही असं नाही बोलायचं. उद्या म्हटलं हे काढल्यानंतर ना, हा. झोला खाली ठेवल्यानंतर मग तुम्ही काही म्हटलं, हा. शिवी देऊन जरी हाक मारली तरी हा. म्हटलं चालेल, हा. पण हे मैयाचा अपमान होतोय, हा. ते लक्षात ठेवा, बरोबर. असं मला शेवटी त्यांना सांगावं लागलं. असे काही गोष्टी होतात. बरोबर. तर तुमच्या स्वभावात तुम्हाला असा फरक वाटला की राग तुमचा हा थोडं कमी झालं, हा. ऐकून घ्यायचं. हा. ते सवय आहे. टोटल तुम्ही परिक्रमा जी केली त्याचं तुम्हाला काय वाटतं, फलित काय मिळालं तुम्हाला? तुमच्या जीवनात काय त्याचा बदल जाणवला की ही केलं म्हणून काय झालं, काय फरक पडला? असं म्हणजे मी त्याचा काही अमुक एक मिळवण्यासाठी असं वगैरे हा, नव्हतं. माझ्याकडे बरोबर. वेळ होता हा. आणि आपण म्हणतो ना कॅपॅसिटी टेस्टिंग, हा. तर ते एक त्या वयात म्हणजे अल्लड वयात खूप काय काय असं केलेलं आहे. बरोबर. म्हणजे अचाट प्रयोग सगळे ताकदीचे म्हणा किंवा असं काय काय केलेले, पण बरोबर. ते आत्ता ते शक्य नाही. तर हा. ह्या गोष्टी हे खरंच चॅलेंजेस आहे, कारण 3,500 किलोमीटर एवढ्या लांब बाहेर जाऊन हा. जसं तुम्ही म्हटलं की काही अभाव असलेल्या अशा हा. ह्याच्यामधनं करायचं आहे. बरोबर. तर ते एक चॅलेंज होतं आणि ते म्हटलं करूया, मैया बरोबर. साथ देईल नक्कीच, हा. मैयावर विश्वास आहे. हम्म. तर ते एक होतं. हा. बाकी तसं म्हटलं तर मला भौतिकदृष्ट्या काय मिळालं असं मी विचार केला तर तसं असं काही मिळवण्यासाठी गेलेलं नव्हतं, काही बरोबर. मिळालं नाही. हा. हा इच्छा होती जरूर, असे काही होतील, होतात असे लोकांबरोबर काही वेगवेगळे चमत्कार होतात किंवा बरोबर. काहीतरी मिळतं अचानक किंवा काय, हम्म. पण आपली योग्यता काही तशी नाही. मी बरोबर. काय म्हणतात ना, उपासक हा. किंवा साधना केलेला साधक वगैरे बरोबर. असं काही नाही. मी गृहस्थ. नॉर्मल. हा, बरोबर. आपल्या घरात आपल्याला काही गोष्टी आपण सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही किंवा हा. सगळं मिळू शकत नाही. हम्म. माझी अपेक्षा असेल, मला वडिलांनी
अमुक एक करायला पाहिजे होतं, द्यायला बरोबर. पाहिजे होतं, किंवा माझ्या बायकोनी मला असं करायला, हम्म. ते होत नाही. तर मग या असे काय बरोबर. प्रत्येकाला हा, ते- जे मनात म्हणेल मागेल ते सगळं मिळेल असं तर होत नाही. बरोबर. आपण प्रयत्न करत राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, हा. आणि म्हणजे सकारात्मकता आणि विश्वास हम्म. तो ठेवला तर होईल, बरोबर. नक्की होईल. हम्म. असं म्हणत राहायचं, आणि शेवटी त्याच्यावरच तर जग जगतं. हो, ते बरोबर. आशेवर जग कायम आहे. अशावर जग कायम. तर हे होते प्रकाश काळे. त्यांनी आपल्याला नर्मदा परिक्रमेबद्दल त्यांच्या चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही पण आणि- एवढे लांबून हा. मुलाखत घेतली, आपलं हा. राहिलं नाही, ते होतं. मला माझा स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये की मला नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सगळ्यांचे विचार ऐकायला मजा येते, आणि त्याच्यातून मी शिकतोय की तुम्ही जी परिक्रमा केली त्याच्यानंतर मी काय करेन ज्या वेळेला परिक्रमेला जाईन. तर तुमच्याकडनं मला शिकायचं असतं, म्हणून मी प्रत्येकाचं ऐकत असतो. सर्वप्रथम मानसिक तयारी. हा, तर मग त्यासाठी तुम्ही ती बॅग हा. केवढी घ्यायची, केवढी किती घ्यायची. चालायची, प्रॅक्टिस करायची बरोबर. वगैरे, ते सगळं दुय्यम आहे. बरोबर. निश्चय आवश्यक आहे. हो. तर ह्यांच्या घरी येऊन आपण त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी आपल्याला चांगल्या रीतीने त्यांची माहिती दिली. त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.